हॅलो, बाकीच्यांना जॉईन व्हायला सांगा. हॅलो, आवाज ऐकायला येते का? घोरपडे, प्रीती देसाई, देसाई, आवाज ऐकायला येते का? अरे हो किंवा नाही म्हणा ना, का नुसतं जॉईन झालं कुठे फिरताय? येतोय मॅडम आवाज. येतोय ना, मग बोल ना. बाकीच्यांना जॉईन व्हायला सांग, मुलांना. हो. काय होते पोर आता सांगितले त्यांना जॉईन व्हा, 3 झाले तसे. TY चालू, TY कॉमन. बाकीच्यांना लिंक टाका. जॉईन व्हायला सांगा लवकर. फार TY मुलं परीक्षेला असतात. तुम्ही मिड टर्म एक्झामला काय 45 मुलं आहेत कॉमनची सगळी धरून, 10 फिशरीची आणि 43 ह्याचे आहेत, म्हणजे 53 मुलं आहेत. 53 पैकी किती हजर असतात? का परीक्षेचं फक्त महत्व आहे, बाकी पिरियडचं महत्व नाही? अडचण काय आहे, प्रॉब्लेम काय आहे सांगितलं पाहिजे ना आम्हाला. नुसता नेटचा प्रॉब्लेम आहे की एवढं उत्तर संपलं? in last lecture, the animal husbandry, first unit first, apiculture. These points they have completed. Unit second, animal husbandry. In the animal husbandry, indigenous and exotic breeds of the cattle, reservations and the artificial inseminations in cattle. These points they have completed. And the induction of early puberty. And the next point, synchronization of the estrus in cattle. All these 4 points generally they have completed. And in today's lecture, the last point, commercial importance of the dairy farming. This point generally they have discussed in today's lecture. So what is the dairy products? Do you know the dairy products? Anyone example of the dairy products? कोण सांगते dairy products? कोळी सर, अहो TY ची मुलं 2च राहिले आहेत बघा, त्यांना सांगा जॉईन व्हायला. काय मग लेक्चर काय घ्यायचं? 2 मुलावरती घ्यायचं काय लेक्चर? जॉईन झाली नाही ते, किती बावडत मुलं ही. त्यांना कळायला पाहिजे ना. 53 स्टुडंट जनरली टोटल रोल कॉल मध्ये आहे आणि 2च विद्यार्थी, म्हणजे मी धरून 3 आहे. निरंजन आणि ती प्रीती देसाई फक्त आलेत, बाकीचे स्टुडंट सगळे. त्यांना माहिती आहेत ना लेक्चर होतात ते. झाली की परीक्षा ना का नाही झाली? परीक्षा संपून केव्हा झाले? अभ्यास करून काय दमली का काय?
मिड टर्म एक्झामला परीक्षेपुरते येतात फक्त, बाकीच्याला येत नाही. त्यांना अटेंडन्स देऊ नका मार्क सर. त्यांचा अटेंडन्स बघा आणि त्याच्याप्रमाणेच मार्क द्या, प्रॅक्टिकलला पण आणि थेअरीला पण. त्यांना लिंक माहिती आहे ना? निरंजन गोरपडे. हॅलो मॅडम. हा, प्रत्येकाला बाकीच्यांना सांगा जॉईन व्हायला पटकन. पाठवलेलं मॅडम, लिंक कोणच नाही ऑनलाईन. हा, लेक्चरचं टायमिंग किती असतं तुमचं? आता व्हायला तुम्हाला बोलवायला लागतंय का काय लेक्चरला या म्हणून? नाही, लेक्चरला यायचं टायमिंग माहित नाही का ह्यांना? कॉलेजने टाइम टेबल दिले की नाही? दे हॅव नोटिफाय द टाइम टेबल. नाही झाली. प्रीती देसाई, वृषाली घाडगे, अभिजित जाधव, कोण आहे, स्नेहल पवार, ऐश्वर्या पिसे, शिवानी चव्हाण, निरंजन गोरपडे, एवढेच आहेत. 7 जण झालेत. अर्पिता खत्री आता झाली. व्हॉट इज द मिल्क प्रोडक्ट्स? डेअरी फार्मिंग. मिल्क प्रोडक्ट कोणते कोणते असतात सांगा, नावं त्याची माहिती आहेत का कुणाला? मिल्क प्रोडक्ट्स. What are the types of milk products? Ma'am, cheese, butter, curd, yogurt, milk. चीज, पनीर, दही, कर्ड, दही, कर्ड किंवा क्रीमी बटर, घी, क्रीम, खोवा, चीज, पनीर, etc. These are the milk products. In your syllabus, they have discussed the commercial importance of the dairy farming. Commercial importance of the dairy farming. Generally, dairy farming, the marketing and the distributions of this dairy farming. Generally, in urban areas, 60 to 70% of the total milk requirements is produced within the municipal limits, and the rest of these obtaining generally adjoining from the rural areas. Only 6 to 8% of the total milk is produced in the country, and these milk it is transported from the rural to urban centers for the consumption of the milk and the milk products. And nearly 2/3 milk received from outside of the municipal limits comes from within 8 to 15 kilometers of the towns, and the remaining 1/3 from beyond this distance. And apart from the milk consumed in the large cities like the Kolkata, Mumbai, Chennai, Delhi, and others,
It is obtained from the localities, and this type of the localities, they are situated in the distance even the 75 kilometers, and they have the successfully efforts from the organize the productions and the marketing of the milk on the cooperative basis. The prices of the milk, it varies in the extent from place to place. मिल्कची प्राइस जी आहे ती फार वेगवेगळी प्रमाणामध्ये असते. आता इन रूरल एरिया इट इज अ प्रॅक्टिकली नो गुड मार्केट फॅसिलिटीज टू फ्लू milk, and the milk generally after meeting the demand of the producers converted into the butter, ghee, khova. So these products generally they have sold at weekly markets at prices in determined by the distance of the market from the village. As a rule, the cow milk it is cheaper than the buffalo milk, and it is true for all the time and all the places. And these are the products generally: dahi, cream, creamy butter, ghee, cheese, khova. So these are the products, milk products, and these milk products generally they becomes a sale at the in particular areas. Generally the dairy farming it is a highly attractive. The varieties of the milk products they are formed in the India, and these dairy products like the cheese, butter, condensed milk, milk powder, curd, etc. These are the dairy farming in the highly attractive industries. It is a highly attractive industry. The in advantages and the disadvantages of these dairy farming. मी स्लाइड दाखवते पीपीटी. दिसते का पीपीटी सगळ्यांना? पीपीटी दिसते का? No, ma'am. No, ma'am. दिसते का? नाही दिसत ना? नाही दिसत आहे मॅम. एक मिनिट. कोळी सर, ओ कोळी सर, जरा इकडे या. ही पीपीटी माझी का दिसत नाही? कोणते माणूस एसएम माहिती ही पीपीटी दिसत एसएम एसएम ही पीपीटी आहे माझी दिसत नाही. दिसते असं करायचं काय? ही इथं क्लिक करायला लागतं. शेअर म्हणाल. दिसते का पीपीटी? हॅलो तेजू. येस मॅम दिसते. Yes, ma'am. आता जनरली डेअरी फार्मिंग, आता ब्रीडिंग ऑफ द डेअरी काऊ फार्मिंग इट इज raising highly milk productive cows commercially for the purpose of milk productions. Purpose काय आहे milk production? तर generally in agriculture or the livestock producing the long-term milk from the cows. Commercial dairy farming it is followed from this type generally dairy farming has formed in many years.
People have been raising dairy cows for the milk production, and this milk production, it is a ancient times. This is the business for the profitable commercial business, and this commercial business which is present into the worldwide. There are lots of new and established dairy farms. They are available in the worldwide. Advantages of the dairy farming business. Generally, the milk production industry, it is the most desirable industry all over the world. The milk and milk products have a huge demand in the market. This is the main benefit to start commercial dairy cow farming business. The demands for the milk and its milk products will never reduce because of both vegetarians and the non-vegetarians will have milk. You don't need to worry about marketing the products because it is a traditional business, so it can sell the products easily. It is an eco-friendly business, and they have increased the dairy productions through mechanizations instead of using the labors. In this type of the dairy farming, the proper planning, management, and taking good care for animals will provide maximum profit. It will get a great source of the income, and these are the generally the mechanizations. It is a very necessary for the effective results of the dairy farming. If interested in starting or running dairy farm, the dairy farming equipments for the Kisan Kharif, this is the contact of the purchasing the dairy farming equipments. There are many equipments, dairy farming equipments. Various equipments are present like that, the chaff cutter, fodder grinder, and the milking machine. You can also find on agriculture machinery to mechanize your farming methods and to get high yield with less effort, time, and the budget. In the dairy business, the agricultural product generally they are present, such as the media channels, Facebook, Instagram, Twitter, etc. All these things generally this is follows the social. The next point is the benefits of the commercial dairy farming. काय बेनिफिट्स आहेत कमर्शियल डेअरी फार्मिंगचे? तर फर्स्ट बेनिफिट्स, it is organized and well planned project for the long life base. Second benefits, it is a well planned management and the operations of the project. And third benefits, the environment and the climate control present. The cost effective to avoid all procurement establishment of the cost. And the next benefit, the healthy and the happy animals. The healthy and happy animals, like that the milk productions, it is a more or the better hygiene and the better return to investment and the profits. The opportunity of the export of the milk and the milk products, free antibiotics milk, which is suitable for the infants to elderly people.
Health and hygiene of the milk will increase the shelf life of the milk. So this is the benefits of the commercial dairy farming. The next is the advantages. Advantages. First advantage is the hygiene and the safe milk for consumers. Reducing extension and establishment work at a rural level to the plant. Generally transport and the infrastructure of the work. Next advantage is establishment of the agent-wise system, the accurate quality and the pricing justice for the producers, and they have avoid middleman play in quality and the safety. To control of the quality contaminants, the hazard control of the cost reduction, and the frauds control in the present procurement system, the low production cost compared with the other countries. So this is the advantages of the system in the dairy farming. The benefits of the commercial dairy farming and the advantages of this system. So these are the two important points for the dairy farming. Generally, future prospects of the dairy farming. The retail prices of the milk in urban areas in India are higher than those in the countries. Generally, inadequate supply of the milk. To increase the per capita consumption of the milk, and the Planning Commission has suggested the adoption of the measures for raising the milk production in particular areas, and it has been laid on the need for the maintaining hygienic conditions during the collection, transportations and distribution of the milk, and for enforcing measures of the quality control of the milk. The setting up the statutory milk board for each urban areas consisting of a representative of the producers, distributors, consumers, municipal corporations, health authorities and the state government is a good initiative from planning commissions. These matters generally related to the handling, distribution, quality control, imports and the price of the milk and the milk products come under the jurisdiction of the board. The financial assistance needed will be provided by government, municipalities and the cooperative banks. The village schemes has been formulated by improving the breeds of the milk cattle and ensuring adequate fodder supplied for the dairy cattle. So this is the generally the perspectives, generally future perspectives of the dairy farming. So this is the benefits of the commercial and dairy farming and the advantages of the dairy farming in the system. So this is the breeding of the cow. Generally they are present. तर हा पॉइंट सगळ्यात शेवटचा राहिलेला होता तो संपलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काही सांगण्यासारखं नाहीये जास्त, कारण तुम्हाला माहिती आहे की मिल्क क्वालिटी समजा आपल्याला मिल्कची वाढवायची असेल तर त्यासाठी काही आता खेडेगावामध्ये कसं मिल्कचं हे असते वितरण असते, एकत्र कलेक्ट केलं असतं आणि मग
त्या इंडस्ट्रीमध्ये दूध पाठवलं जातं. त्याची जी आहे त्याची क्वालिटी म्हणजे फॅट कंटेंट किती आहे मिल्कमध्ये, वॉटर प्रमाण किती आहे, तर त्याची जी क्वालिटी जनरली दे हॅव मेंटेन इन टू द काऊ मिल्क ऑर द बफेलो मिल्क. त्या मिल्कच्या क्वालिटीवरून त्याची क्वांटिटी होते आणि नंतर मग हे ज्या मिल्क पासून वेगवेगळे काय केले जातात प्रोडक्ट तयार केले जातात आणि हे प्रोडक्ट काय केले जातात मार्केटमध्ये आणले जातात. मग ह्यासाठी मिल्कसाठी काय प्रोडक्शन्स जे आहे, ट्रान्सपोर्टेशन्स आहे, पाश्चरायझेशन्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रोसेस आल्या आणि नंतर मग हे मिल्कचं काय केलं जातं वितरण केलं जातं. म्हणजे मार्केटिंग ऑफ द प्रोडक्ट्स. म्हणजे ट्रॅडिशनल हा काय बिझनेस आहे काय, म्हणजे आपल्याला माहिती आहे की दुधाची क्वालिटी, त्याचं ते फॅट कंटेंट किती आहे, वॉटर कंटेंट किती आहे, मिनरल्स किती आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन्स किती आहेत, काय हे जे सगळं कंटेंट आहे मिल्कचं ते. आणि जर रुरल म्हणजे ग्रामीण भागामध्ये काय केलं जातं की हे सगळं मिल्क काय केलं जातं कलेक्ट केलं जातं, गोळा केलं जातं आणि मग हे त्याचं इंडस्ट्रीला पाठवलं जातं आणि मग आपल्याला दुधातून त्या पिशव्या वगैरे येतात ना काय, हा सप्लाय होता. म्हणजे हा डेअरी फार्मिंग हा बिझनेस आहे आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस फार आहेत. काय काही योजना आहेत, किसान खरीप आहे किंवा डेअरी फार्मिंग इक्विपमेंट्स आहेत. जर समजा म्हैशीची धार काढायची असेल तर त्यासाठी इक्विपमेंट आपल्याला बाजारामध्ये मिळतात, वेगवेगळे मेथड्स आहेत किंवा फॉडर ग्राइंडर आहे किंवा चॉप कटर आहे. चॉपिंग कटर म्हणजे काय की कडबाज वगैरे घातलेलं असतं त्याची कुट्टी केली जाते किंवा काही जे ग्रीन्स असतील किंवा वाळलेलं गवत असेल तर ते काय केलं जातं बारीक बारीक त्याचे तुकडे केले जातात आणि ते तुकडे करून त्या म्हैशींना ठेवले जातात एका बुटीमध्ये. मग त्याच्यामध्ये काय होतं तर त्याची मिल्कची क्वालिटी किंवा मिल्क दुधाचं प्रमाण हे जास्त म्हणजे वाढतं. जर तुम्ही मोठं मोठं खाद्य घातलं त्याला काय मोठा कडबा आणून टाकला त्याच्या पुढं म्हैशीच्या पुढे तर ते काय करणार, जेवढं जेवढं पाहिजे तेवढं खाणार ते, पण बाकीचं जे मटेरियल जे आहे ते सगळं वेस्टेज जातं, म्हणजे वेस्ट होतं. त्यासाठी ही कुट्टी मशीन असते, हे चॉप कटर असतं. चॉप कटरनं काय केलं जातं त्या मशीनच्या द्वारे ते काढलं जातं आणि त्याच्यामध्ये पासून ड्राय जे मटेरियल आहे किंवा वेट मटेरियल आहे ते काय केलं जातं बारीक केलं जातं. म्हणजे जर समजा बारीक घास जर तुम्ही गाईंना दिला किंवा बकरीला दिला तर त्याच्यामध्ये काय होणार की मिल्कची क्वालिटी ही वाढली जाते किंवा मिल्कचं कंझम्पशन हे जास्त प्रमाणामध्ये विच इज अ प्रॉफिटेबल टू द फार्मर. म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा काय होतो फायदा होतो. आणि मिल्किंग मशीन्स आहेत. जर समजा तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर काय, आता तुम्हाला भिलवडीला माहिती आहे चितळे इव्हनचा कारखाना आहे, तर त्यामध्ये स्वित्झर्लंडच्या म्हैशी आहेत. मग त्या म्हैशींचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं, त्यांना ऑटोमॅटिक सगळं जे वॉशिंग बिशिंग काय जे आहे किंवा खाद्य किती प्रमाणामध्ये किती द्यायचं ह्याचं पण ते ठरलेलं असतं. उगाच आपलं घातले भरपूर असं नाहीये. त्यासाठी खाद्याची क्वालिटी, त्यासाठी त्याच्या दूध जास्त आपल्याला प्रमाणामध्ये यावं किंवा भरपूर यावं त्यासाठी त्यांना खाद्य जे फॉडर आहे ते व्यवस्थित प्रमाणे ग्राइंड केलं जातं आणि ग्राइंडिंग मशीनद्वारे त्यांना ते दिलं जातं. आणि मशीनच्या साह्यानं काय तर मिल्किंग मशीन्स आहेत, त्या मिल्किंगच्या मशीननं काय केलं तर धार काढली जाते. अशा ह्या सगळ्या मशिनरी आहेत म्हणजे मेकॅनाइज, म्हणजे त्याच्यामध्ये काय वर्करची आवश्यकता होत नाही. मेकॅनिझम ऑफ द युअर फार्मिंग मेथड्स ह्या यूज केल्यामुळं त्याच्यामध्ये फायदे पण आहेत किंवा टाइम आणि बजेट पण आपल्याला त्याच्यामध्ये वाचतो, वेळ वाचतो आपला. त्यासाठी ह्या ज्या आहेत कमर्शियल इम्पॉर्टन्स जर डेअरी फार्मिंगला केलं आपण त्यासाठी शेड बांधणं किंवा त्याच्यामधल्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत कॅटल ब्रीडच्या, इंडिजिनस ब्रीड्स आहे, एक्झॉटिक ब्रीड्स आहेत. एक्झॉटिक ब्रीड्स म्हणजे काय ही क्रॉसिंग करून त्याच्यामधून जे हायब्रिड व्हरायटी तयार केली जाते. मग ही हायब्रिड व्हरायटी केल्यानंतर त्याच्यामध्ये दुधाची क्वालिटी किंवा दुधाचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आलं असतं. आणि इंडिजिनस म्हणजे देशी वाण आहे, त्या देशी वाणचं हे करून फर्टिलाइज करून त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी बघितली जाते. ते जर देशी वाण सुद्धा आता खिलारी वगैरे जे आहेत ते आपल्याला मिळत नाहीत खरं आता हल्ली. इंडिजिनस आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देशी इंडिजिनस ब्रीड्स आपल्याला आहेत आणि एक्झॉटिक ब्रीड्समध्ये विदेशी म्हणतो आपण त्याला, विदेशी ब्रीड्स पण आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये स्वित्झर्लंड, थायलंड, मलेशिया वगैरे ज्या ठिकाणच्या ज्या गाया आहेत किंवा काय आहेत
ते काय केलं जातं, त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट किंवा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बेनिफिट मिळू शकतो. तर हे कमर्शियल इम्पॉर्टन्स म्हणजे गाया म्हैशी धुवायचा असेल तर त्याला गोठा सुद्धा हा गोठ्याची अरेंजमेंट कशी असावी किंवा वेस्ट असेल त्याचं काऊ डंग असेल तर ते त्याची विल्हेवाट कशी लावलं तर ते मेकॅनिकल केलं जातं. म्हणजे पाणी म्हणजे ऑटोमॅटिक वॉशिंग सुद्धा केलं जातं गायांचं म्हैशींचं. अशा पद्धतीनं हे जे आहे ते कमर्शियल फॉर्ममध्ये जर तुम्ही डेअरीचं उत्पादन घेतलं तर त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला काय आहे बेनिफिट्स आहे आणि हा काय आहे बिझनेस होतो. हा बिझनेस प्रकार होतो. मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्सपासून किंवा मिल्कपासून प्रॉडक्ट्स केले जातात. मग त्याची डिमांड काय मार्केटमध्ये आहे ती बघितली जाते. आणि कमर्शियल डेअरी काऊ फार्मिंग हा एक बिझनेस आहे किंवा इट इज अ मेन बेनिफिट टू स्टार्ट द कमर्शियल डेअरी फार्मिंग किंवा डिमांड ऑफ द मिल्क किंवा प्रॉडक्ट्स कसे झालेले आहेत त्याचं दोन्हीही प्रकारचं आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे मार्केटिंग प्रॉडक्ट्स कॉस्ट प्रॉडक्ट्स बिझनेसचे करत असताना प्रॉडक्ट्स कसे इझिली गेले पाहिजेत किंवा बिझनेस हा किंवा प्रोडक्शन्स मेकॅनायझर्स किंवा युजिंग लेबर्स करून आपण तुम्ही इन्क्रीज द डेअरी प्रोडक्शन हे लेबरच्या साह्यानं सुद्धा तुम्ही प्रोडक्शन्स हे डेअरीचं आहे ते वाढवू शकता. आणि काही इक्विपमेंट्स आहे डेअरीची ती सुद्धा तुम्ही काय करू शकता परचेस करू शकता. आणि अशा पद्धतीनं हे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ द डेअरी फार्मिंग त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे. तर जनरली दिस इज द बेनिफिट्स ऑफ द कमर्शियल डेअरी फार्मिंग. कमर्शियल डेअरी फार्मिंगचे बेनिफिट्स हे जास्त प्रमाणामध्ये आहेत किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस पण आहेत आपल्याला. तर जनरली दिस हजार्ड्स ऑफ द कंट्रोल ऑफ द कॉस्ट रिडक्शन्स किंवा लो प्रोडक्शन कॉस्ट कम्पेअर विथ अदर कंट्रीज. वेगवेगळ्या कंट्रीमध्ये दुधाचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची किंमत काय आहे प्राइसेस ही वेगवेगळी असणार आहे. इंडियामध्ये वेगळी फॉरेन कंट्रीमध्ये वेगळी. तर आपल्या ह्याच्यामध्ये किंवा क्वालिटी जे आहे किंवा क्वालिटी ऑफ द कंटॅमिनंट्स म्हणजे तुम्ही एखादं समजा दुधाचं समजा आपण पिशवीचं दूध घेतो आपण मग त्याच्यामध्ये हायजेनिक कंडिशन्स हे डेव्हलप केली पाहिजे किंवा ते दूध पोचवण्याची जे आहे ट्रान्सपोर्टेशन्स किंवा त्याचं पाश्चरायझेशन्स ह्या सगळ्या प्रोसेस आहेत त्या मिल्कच्या त्याच्यापासून मिल्क प्रॉडक्ट्स तयार केले जातात आणि हे मिल्क प्रॉडक्ट्स हे मार्केटिंगला पाठवलं जातं किंवा मिल्क सुद्धा मार्केटिंगला पाठवलं जातं. म्हणजे हेल्थ आणि हायजेनिक मिल्क टू इन्क्रीज द शेल्फ किंवा लाईफ ऑफ द मिल्क. त्याचं लाईफचं मिल्क आता काही वेळेला बघा प्रत्येक ह्याला एक्सपायरी डेट लिहिलेली असते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट तिथे त्याचं लाईफ किती आहे. दुधाचं जर आपण पिशवी आणली तर त्याच्यामध्ये डेट्स असतात कारण त्या डेटच्या पुढे त्याची क्वालिटी काय केली असते गेलेली असते. त्यासाठी प्रत्येक गोष्ट आपण काय करतो की आईस्क्रीम खरेदी करतो त्याला आईस्क्रीमला सुद्धा आपण काय करतो त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आपण बघतो म्हणजे किती एक्सपायरी डेट आहे किती क्वांटिटी म्हणजे हे दुधाचे प्रोडक्ट आहेत हे लगेच खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी ह्या डेट टाकणं म्हणजे इट इज अ प्रॉफिट्स जनरली बेटर हायजेनिक किंवा मोर प्रोडक्शन्स आणि हेल्दी आणि हॅपी ॲनिमल्स पाहिजेत किंवा इफेक्टिव्ह का एस्टॅब्लिशमेंट ऑफ द कॉस्ट किंवा प्लॅनेट मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या बेनिफिट्स ऑफ द कमर्शियल डेअरी फार्मिंग आणि प्रॉस्पेक्टिव्ह त्याचे इन अ रुरल अँड एरियाज. हे समजलं का सगळ्यांना? हॅलो हॅलो येस मॅम. हा समजलं का? कमर्शियल इम्पॉर्टन्स ऑफ द डेअरी फार्मिंग. त्याचं कमर्शियल इम्पॉर्टन्स म्हणजे दुधाची क्वालिटी कशी आहे किंवा एखाद्याला दुधाची क्वालिटी वाढवायची असेल किंवा रुरल एरिया म्हणजे शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये दुधाचं प्रोडक्शन किंवा दुधाचं वितरण आपण म्हणतो ना की सहकारी सोसायटीमध्ये काही दूध काही खेडेगावमध्ये गोळा केलं जातं पण त्याच्यामध्ये फॅट लावून कंटेंट किती आहे तुम्ही पाणी घालून मिक्स करून दूध जर दिलं तर त्याचं क्वालिटी राहत नाही. त्यासाठी त्याचं फॅट कंटेंट किंवा डिग्री लावून दूध घेतलं जातं आणि मग हे वितरण शहरामध्ये आणून त्याच्यामध्ये पाश्चरायझेशन केलं जातं दुधाचं आणि पॅकिंग केलं जातं आणि मग नंतर मग मार्केटिंग. तर दिस इज द डेअरी फार्मिंग अँड द डेअरी प्रॉडक्ट्स जनरली
so many products they are present. Dahi, butter, cheese, paneer, all these things generally, khova. So this is the marketing value generally in rural areas. म्हणजे शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही वेळेला ग्रामीण भागामध्ये खवा तयार करून सुद्धा तो विकला जातो. त्याचं मार्केटिंग केलं जातं इन विलेज प्लेसेस. काही ठिकाणी त्याचं वितरण होऊ शकतं. म्हणजे घरच्या घरी खवा बनवायचा, घरच्या घरी बासुंदी वगैरे काय जे असेल ते काय केलं जातं, त्याच्यापासूनच काय होतं, प्रॉफिट मिळत जातो किंवा तो कमर्शियली इम्पॉर्टन्स त्याचा हेतू असतो. हे कमर्शियली इम्पॉर्टंट करताना त्याच्यामध्ये हायजेनिक कंडिशन जनरली दे बिकम्स डेव्हलप. म्हणजे दुधाचे प्रोडक्ट बनवत असताना त्याच्यामध्ये कसं असतात की बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन जनरली दीज प्रोडक्ट्स जनरली आणि द व्हॉट आर द क्वांटिटीज मेंटेन जनरली इन मिल्क प्रोडक्ट्स. या प्रत्येक मिल्क प्रोडक्ट्समध्ये त्याचं युजेस आणि त्याचं केमिकल कंपोजिशन्स ऑफ दीज पर्टिक्युलर प्रोडक्ट्स मिल्क प्रोडक्ट्स हे वेगवेगळं असू शकतं. म्हणजे फॅट कंटेंट किती, प्रोटीन कंटेंट किती, एन्झाईम कंटेंट, लिपिड कंटेंट किती आहे किंवा वॉटर कंटेंट किती आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कंपोजिशन्स ऑफ द मिल्क प्रोडक्ट्स इन व्हेरियस प्रोडक्ट्स. आताचा हा लेक्चर आहे. माझं टॉपिक सगळे संपलेले आहेत. इफ यू एनी डिफिकल्टी प्लीज आस्क मी. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. काय नोट्स सगळ्या मिळाले का? हॅलो, तुम्हाला ॲनिमल हजबंडरीचे नोट्स नसतील मिळाले आहे की नाही? बाकीच्या ॲपिकल्चरच्या नोट्स मिळाल्यात ना सगळ्या? ॲपिकल्चर हो मॅम मिळाले. हा, त्याच्यामधले इक्विपमेंट चांगले करायचे. आणि तुम्हाला हा प्रश्न विचारला होता, व्हॉट आर द टाइप्स ऑफ हनी बी. टाइप्स ऑफ हनी बी म्हटल्यानंतर कास्ट नाही विचारलं तुम्हाला. त्या कास्ट म्हणजे वर्कर, क्वीन आणि ड्रोन आहेत. काइंड्स ऑफ म्हणजे टाइप्स ऑफ हनी बीज म्हटल्यानंतर ॲपिस डॉर्सेटा, ॲपिस इंडिका, काय ह्या ज्या आहेत त्या व्हरायटीज आहेत, काइंड्स आहेत, ते लिहायचं होतं. अपेक्षित उत्तर ते होतं. काहींनी लिहिले कास्ट, वर्कर, क्वीन आणि ड्रोन हे कास्ट आहेत. काय हे टाइप्स होत नाहीत हनी बीजचे. इथे दिस इज द टाइप्स ऑफ द कास्ट. हा फरक आहे. किंवा व्हरायटीज जे आहेत, काइंड्स म्हणजे प्रकार कोणते, हनी बीचे प्रकार कोणते आहेत किंवा टाइप्स कोणते आहेत. प्रश्नाचं उत्तर जर समजलं नाही तर ते होतं. आणि ते सितोफिलस ओरायझी हे राईस कॉमन नेम त्याचं राईस विविल आहे. काय हे लिहायचं सोडून दुसरंच काहीतरी लिहित बसलेत. प्रश्नाचं उत्तर कळलं पाहिजे. सोपे सोपेच प्रश्न होते. मेडिसिनल व्हॅल्यू ऑफ द हनी म्हणजे ते लिहिले चांगलं सगळ्यांनी व्यवस्थित. डॅमेज म्हणलं की डॅमेजच लिहायचं. काय नंतर पल्स बिटरचं डॅमेज विचारलं होतं. माझेच प्रश्न जास्त होते. नंतर होस्टचे जे आहेत, ॲपिकल्चर म्हणजे काय, व्हॉट इज ॲपिकल्चर, त्याची डेफिनेशन लिहायची. ॲपिकल्चर म्हणजे काय. त्या पुस्तकातल्या मी नोट्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही रेफर करा. त्याच्यामध्ये बी हाईव्ह म्हणल्यानंतर बी हाईव्हची डायग्रॅम काढली पाहिजे. काय बी हाईव्हचं हेक्झॅगोनल्स असतात. त्याच्यामध्ये मग वरच्या बाजूला स्मॉल हेक्झॅगोनल जे हाईव्ज आहेत त्याच्यामध्ये मध तयार केला जातो. काय वर्कर ह्या वर्कर बीज मध्ये असणार, ड्रोन हे ड्रोन मध्ये असणार. आणि क्वीन बी जनरली इट इज अ सिलेंड्रिकल अँड इलॉंगेटेड इन फॉर्म. काय दिस इज द डिफरन्स बिटवीन दी क्वीन, वर्कर अँड द ड्रोन्स. ड्रोन मध्ये काय फरक आहे, क्वीन मध्ये काय फरक आहे. तर दीज आर द जनरली दे आर प्रेझेंट इन डिफरंट. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही डायग्राम्स काढले पाहिजे. ड्रोन्स हे ड्रोन्स मध्ये असणार, वर्कर ही वर्कर बी मध्ये असणार, क्वीन ही इलॉंगेटेड फॉर्म मध्ये असतात, असिमेट्रिकल फॉर्म मध्ये असते हाईव्ह त्याचं. तर ते डायग्राम्स झूलॉजी सब्जेक्ट आपण शिकवते म्हणल्यानंतर डायग्राम इट मस्ट बी इसेन्शियल. काय 2 marks in 5 question generally answer it should be the 2 marks for the labeling and the diagrams and 3 marks for the descriptions. So these are the point. बी हाईव्ह म्हणलं की त्याच्यामध्ये डायग्राम्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन लिहिणं गरजेचं आहे. काय लक्षात ठेवायचं.
शिवाजी म्हणलं की त्याच्यामध्ये डायग्रॅम्स इट मस्ट बी इसेन्शियल. डायग्रॅम्स ह्या काढल्याच पाहिजेत, नाहीतर डायग्रॅम्सला मार्क्स, काही ठराविक मार्क्स डायग्रॅमला असतात आणि काही ठराविक मार्क डिस्क्रिप्शनला असतात. आता हनी एक्स्ट्रॅक्टर म्हणजे हनी एक्स्ट्रॅक्टरचे डायग्राम काढायचं तर डिस्क्रिप्शन लिहायचं. हनी कोम वरती शॉर्ट नोट विचारली त्याचे डायग्राम आणि त्याची डिस्क्रिप्शन लिहिलं पाहिजे. किंवा नाईफ काढली असं हनी नाईफ, तर त्याची डायग्राम्स काढायची, त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं. हे साध्या साध्या गोष्टी आहेत ते आपल्याला माहित पाहिजेत. इक्विपमेंट्स आहेत, त्या इक्विपमेंट्समध्ये लँगहॉर्स मॉडेल्स आहे, त्याचे डायग्राम्स आणि त्याचं हे डायग्राम्स काढताना साधी सिंपल एक काढायची. अगदी कॉम्प्लिकेटेड असेल तर द्यायचे सोडून, पण त्याचं माहित पाहिजे ना आपल्याला सगळं. न्यूटन्स मॉडेल आहे, लँगहॉर्स मॉडेल आहे, हे दोन वेगवेगळे मॉडेल्स आहेत. अशा पद्धतीने त्याची अरेंजमेंट असते. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याचं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. चालेल, मग संपलं का लेक्चर? तुमचं टायमिंग होत आले का? हॅलो हॅलो तेजू. येस मॅम. किती वेळा झाले का? काही डिफिकल्टी आहे का तुम्हाला ह्याच्यामध्ये? हॅलो मॅम. हा, डिफिकल्टी आहे का काय? नो मॅम. हा, किती होते विद्यार्थी? हजर किती झाले राहिले? स्क्रीनशॉट पाठवते का? विद्यार्थी किती हजर होते? 14 ना? तेजू मला स्क्रीनशॉट पाठवून द्या. येस मॅम. काय डिफिकल्टी आहे का या टॉपिक वरती? तुम्हाला 2 टॉपिक झालेले आहेत. युनिट फर्स्ट ॲपिकल्चर आणि सेकंड युनिट सेकंड ॲनिमल हजबंडरी. ॲनिमल हजबंडरी मध्ये एक्झॉटिक आणि इंडिजिनस ब्रीड्स ऑफ द कॅटल्स, नंतर इन्सेमिनेशन्स ऑफ द ब्रीडिंग ऑफ द कॅटल्स, सिंक्रोनायझेशन्स ऑफ द एस्ट्रस सायकल्स ऑफ द कॅटल्स. हे सगळं ज्या पुस्तकं नाहीये त्याच्या नेटवरनं माहिती घ्यायची, त्याची सगळी नेटवरनं तुम्हाला ते मॅटर मिळेल. बाकीचं जे आहेत ते माहिती आहे आपल्याला. वेगवेगळे इंडिजिनस ब्रीड्स ऑफ द कॅटल आणि एक्झॉटिक ब्रीड्स ऑफ द कॅटल, त्याचे प्रत्येकाचे डायग्रॅम्स आणि त्याचं वर्णन, म्हणजे कलर कसा आहे, शिंगांचं हे कसं आहे, हे सगळे आपल्याला कॉमन माहिती पाहिजे आपल्याला. इंडिजिनस ब्रीड्स वेगवेगळ्या प्रकारचे मध्ये असतात. आसाम आहे, कर्नाटक आहे, इंडिया आहे, सोलापुरी, काय म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या स्पेसीज मिळतात आपल्याला ते माहीत पाहिजे आपल्याला. आणि त्याचं दुधाची क्षमता, त्याचं नेचर, ते मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स कसे आहेत हे त्याच्यामध्ये येणार आहे. आणि एक्झॉटिक ब्रीड्समध्ये आपल्याला ज्या जर्सी गायी वगैरे ज्या आहेत ते एक्झॉटिक ब्रीड्समध्ये येणार. मग काही फॉरेन कंट्रीमधल्या पण गाया त्याच्यामध्ये आहेत किंवा कॅटल्स आहेत. तर त्याचे 2-3 प्रकार आहेत. आणि आपल्या इंडियामध्ये काय चालतं, काय माहिती आहे ते. ठीक आहे, चला.